ओम साई एमटीसी या वाहिनीच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्या तमाम क्रीडा प्रेमींचं आपण करूया स्वागत. गेली कित्येक वर्ष ओम साई एमटीसी अक्षय शेठ म्हात्रे यांचा हा चॅनल ही स्पर्धा कव्हर करत आहे आणि याही वर्षी 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. वळी आपण सेकंड सेमी फायनल कडे. जय हिंद प्रतिष्ठान म्हणजे ऍडव्होकेट प्रमोद दादा साळुंके यांच्या मालकी संघ आणि जय भवानी 11 सुरेश दादा सकपाळ उपजिल्हा प्रमुख शिवसेना नवी मुंबई घनसोली यांच्या मालकीचा असणारा संघ आणि या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये मॅच सुरू होईल. जय भवानी 11 टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी जय हिंद प्रतिष्ठानला आमंत्रित केलंय. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा आणि मॅच लगेच सुरू करा. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी बॅटिंगसाठी वाटचाल करतेय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचं पर्व क्रमांक 5 पहिलं अर्धशतक ठोकणारा खेळाडू आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कुसूर गावचा कराडचा बकासूर. मैदानाच्या आतमध्ये राजू कंग तर एका बाजूला पुरंदरचा श्रीधर यादव. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाटचाल करतेय आणि गोलंदाजी मार्ग वरती जय भवानी 11 कडून घनसोली कॉलनीचं क्रिकेट खेळणारे सचिन कदम ओव्हर नंबर 1 मध्ये ऑलराऊंडर खेळाडू आहेत. मॅच होईल सुरुवात. दोन्ही आपण संघांना देऊया या मॅच साठी भरभरून अशा खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि करूया या मॅचला प्रारंभ. दोन्ही खेळाडू आता एंड स्वीकारतील. स्ट्राईक कोण करेल हेच पाहावं लागेल या मॅच मध्ये. पॉवर प्ले क्रमांक 1 प्रगती पथावरती येईल. स्ट्राईक कोण करेल याला फार मोठं महत्व आहे. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना पाहिलेलं आहे. त्यांनी सांगितलं होतं की ते अनेकदा ज्यावेळेस स्ट्रायकर जोडीमध्ये जायचे ना त्यावेळेस ते नॉन स्ट्रायकर इनला उभे राहायचे, कारण ज्यावेळेस मॅच सुरू होते ना त्यावेळेस प्रेक्षकांचा आणि क्राऊडचा आवाज जास्त जोरात असतो आणि त्यामुळे पहिला बॉल फेस करताना कॉन्सन्ट्रेशन हे महत्वाचं असतं. आणि अनेकदा आपण त्यांना बहुधा पाहिलं होतं की ते नॉन स्ट्राईक रेंजला राहायचे. वीरेंद्र सहवाग यांनी बहुधा स्ट्राईक करताना पण त्यांना पाहिलं, व्हेरी फर्स्ट बॉल खेळताना पण त्यांना पाहिलं होतं. आणि या मॅच मध्ये स्ट्राईक कोण करेल? स्ट्रायकर रेंजला बॅटिंग मध्ये राजू कंग स्ट्राईक करतील. मॅच होईल सुरुवात. सचिन कदम यांच्या हाती बॉल आहे. पॉवर प्ले क्रमांक पहिला ते हातात आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना डीप कव्हरला एक खेळाडू आणि त्यानंतर वाईडिश डीप मिड विकेटला म्हणजे अगदी सी कॉर्नरला एक खेळाडू तैनात होईल. हे पॉवर प्ले 30 यार्ड वरती बाहेरले क्षेत्ररक्षण आहे. पॉवर प्ले मधील पहिला बॉल सचिन कदम समोर राजू कंग. पहिलाच बॉल राजू कंग यांचा बॉल हवेत उभा राहिला. ओहो, क्षेत्ररक्षकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. साईश्वर हॉस्पिटलचे या ठिकाणी डॉक्टर कानिपनाथ सारुक यांच्या ठिकाणी आगमन आहे. सर आपले स्वागत आहे. अमरदादा माळे यांच्या वतीने श्रीधर आणि अमर बामरस यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आम्ही आभारी आहोत. ही कौतुकाची थाप खेळाडूंच्या पाठीवरती ठेवलेली आहे. अमरदा माळी यांच्या वतीने हा पुरस्कार या 2 खेळाडूंसाठी आहे. पहिला बॉल आपण पाहिला तर फटका फसला होता. बॉल क्रमांक 2 सचिन कदम समोर राजू कंक. श्रीधर होते स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना आणि या बॉलला कट केलं. पॉइंट मधून बॉल चाललाय आता सरळ डिक्लेअर झोन मध्ये. एका बाजूला श्रीधर यादव यांनाही पारितोषिक आहे. षटकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक अमरदादा माळी यांच्या वतीने आहे. आणि पहिला बॉल त्यांनी फेस केला, संयमाने खेळला, सिंगल मिळालेली आहे. सुरुवात जर आपण पाहिली तर थोडीशी डगमगत झालेली आहे, कारण सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये एकही मोठा फटका येऊ शकला नाहीये. दमदार सुरुवात. जय भवानी 11 समोर श्रीधर यादव साई 11चे खेळाडू. हो, बॅटने घेतला, बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला नाही भाग्याचा सहारा. बिग विकेट गॉन. श्रीधर यादव माघारी.
सचिन कदम यांनी ते काम मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे ज्या कामासाठी त्यांना ओव्हर नंबर 1 मध्ये आणलं होतं. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहूया ज्या प्रकारे बॉलने बॅटचा किनारा घेतला, मिळाला नाही भाग्याचा सहारा आणि त्याच वेळेस मात्र जावं लागतंय श्रीधर यादव यांना जड पावलांनी या मॅच मधून, आता या डावामधून जात आहे ते माघारी. किंबहुना ही नॉकआउट मॅच आहे, सेमीफायनल इथे आता संधी नाहीये, जिंकला तरच मेगा फायनल खेळायला मिळेल, अन्यथा प्रवास इथे संपेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उरमोडी नदीच्या तीरावरती बसलेलं गाव आहे वडगाव आणि त्या वडगाव गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अमर बामरस. घनसोली कॉलनीचं क्रिकेट साई 11 कडून कित्येक वर्ष खेळत आहेत, मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. एका बाजूला जय भवानी 11 कडून घनसोली कॉलनीचं क्रिकेट खेळणारे सचिन कदम यांचा दमदार मारा एका बाजूला. धावसंख्या किती आहे तर आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलेला आहे, 2च धावा अवघ्या आतापर्यंत मिळू शकलेल्या आहेत. जय हिंद प्रतिष्ठान या टीमला. अमर बामरस स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार. आल्या पावली आक्रमण करण्याचा प्रयत्न, संपर्क होऊ दिला नाही, बॉल कट केलाय, शरीरापासून दूर गेला, बॉल आला तो डॉट. धाव आता या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये श्रीधर यादव मोठा खेळ करू शकले नाही, माघारी आलेत. आज अमर बामरस आणि राजू कंग यांना डाव सावरावा लागेल. या बॉल वरती प्रहार तर केलाय, बॉल हवेत, ओ इथे झेल निसटला. कॅचेस पकडाव्या लागतील, या कॅचेस फार महत्वपूर्ण आहेत. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच, पकडा कॅच जिंका मॅच. परंतु जिथून सुटले कॅच तिथून येईल का रंगात मॅच. एका बाजूला आता अमर बामरस यांना जीवनदान मिळालं, आणि तो समीर शिंदे आणि मयूर आपला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार राहिलेला आहे. आरा फायटरचा सामना सुरू होता आणि तो पुरस्कार आपण मुख्य व्यासपीठावरतून प्रदान करूया. समीर शिंदे आणि आरा फायटरचा मयूर आपला पुरस्कार राहिलेला आहे आणि या 2 खेळाडूंना आपण मुख्य व्यासपीठावरतून तो सामनावीराचा पुरस्कार या ओव्हर नंतर आपण प्रदान करूया. तब्बल 5 बॉलचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या आहे तब्बल 4 धावा. ओके, षटक संपलेला आहे आणि आपण प्लेअर ऑफ द मॅच समीर शिंदे या जावली तालुक्यातील कोळघर गावचे खेळाडू आहेत आणि या खेळाडूने अशी काही गोलंदाजी स्पर्धेमध्ये केलेली आहे ना, फार चमकदार कामगिरी या खेळाडूने केली आणि त्याला एका मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच समीर शिंदे यांना आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. की युवा टॅलेंट आहे, पश्चिम जावलीतील 22 गावातील कोळघर गावचा खेळाडू आहे. त्याचबरोबर गोलंदाजी मार्गवरती आता ओव्हर नंबर 2 साठी फुलांसाठी प्रसिद्ध असणारं कासचं पठार आणि या कासच्या पठारावरती गाव आहे अनवळेवाडी आणि त्या गावचा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती नितीन शिंदे आणि घनसोली कॉलनीमध्ये मामू या नावाने त्यांची नावलौकिकता आहे. ओव्हर नंबर 2 साठी जगविख्यात फुलांसाठी प्रसिद्ध असणारं कासचं पठार, व्हॅली ऑफ फ्लावर्स म्हणून कासला संबोधलं जातं आणि त्या पठारावरचा हा खेळाडू बॉलर तयार. सोडून दिलेला बॉल, अंपायर कॉल इट्स अ वाईट बॉल. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, दिशाहीन आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला कोण आहे बॅटिंग मध्ये? कराडचा बकासूर राजू कंग. गेल्या 3 वर्षामध्ये राजू कंग या नावाने धुमाकूळ घातलाय पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये आणि नेहमी चर्चेमध्ये असणारं नाव राजू कंग एका बाजूला. राजू कंग यांनी सहजरित्या फटका खेळलाय, बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या आता फार वेळानंतर पुढे सरसावतीये. 6 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. सुरुवात जर आपण पाहिली तर अगदी थोडीशी डगमगत राहिलेली आहे बॅटिंग करताना टीम जय हिंद प्रतिष्ठान या टीमची, परंतु डाव सावरावा लागेल, धावा कुटाव्या लागतील आणि तोच प्रयत्न सुरू आहे, डाव सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजू कंग यांची बॅट शांत आहे आज. नितीन शिंदे फटका खेळलाय, खेळाडू जातील का, बॉल अडवतील का? हो, अडवलेला आहे, बॉलची फेकी केली आहे, सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. एकाला आक्रमण करावं लागेल या मॅच मध्ये, कारण दोन्ही बाजूने जर खेळ संयमाचा राहिला तर धावा जास्तीच्या येऊ शकणार नाही, त्याच्यामुळे एकाला आक्रमण करावं लागेल आणि ते आक्रमण कोण करेल? स्ट्रायकरला आता अमर बामरस, समोर नितीन शिंदे. फटका तर जोरकस खेळलाय,
बॉलने घेतले भरारी. अमर बामरस यांचा फटका आहे भारी. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषा पार, षटकार. मैदानाच्या आतमध्ये अमर बामरस यांच्या बॅटमधून हा मोठा टोला आला, समोरच्या बाजूला बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. आपण चर्चा केली की आक्रमण कोण करणार, तर आता अमर बामरस यांनी जबाबदारी घेतली खांद्यावरती. ओहो, लाईन मिस करून बसले. उजव्या स्टीच्या बाहेर बॉल टाकला, पिक करू शकले नाही. बॉल डॉट आलाय. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, डॉट आलाय. नितीन शिंदे यांचं मनोबल वाढवणारा बॉल निर्धाव आलाय. या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला. शेवटचे 2 बॉल. ओहो, इथे पा अंपायर कॉल, इट्स अ वाईट बॉल आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल आहे. नितीन शिंदे या संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी जय भवानी 11 साठी केलेली आहे. ओव्हर नंबर 2, पॉवर प्ले क्रमांक 2 ते सांभाळतायत. समोर अमर बामरस. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला. यॉर्करचा इथे वार केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव मिळेल. षटकातला शेवटचा बॉल आहे आणि स्ट्रायकर एंडला कोण आहे, तर राजू कंग. आज राजू कंग यांची बॅट या मॅच मध्ये शांत आहे. 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल प्रगती पथावरती. स्ट्रायकर एंडला राजू कंग तयार. फटका फसलाय. खेळाडू जाऊन पोचतील का, परंतु या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळतील दुसरीचाही प्रयत्न चालवलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करताना जय हिंद प्रतिष्ठाने धावा बनवलेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा, 1 गडी बाद. अमर बामरसांचा प्रत्येक षटकार हा 201 रुपयासाठी आहे. अमर दादा माळी यांच्या वतीने हा पुरस्कार अमर बामरस यांच्या प्रत्येक षटकारासाठी आहे. क्या बात आहे, ही कौतुकाची थाप आहे. आणि अमर बामरसांनी 1 षटकार आतापर्यंत मारलेला आहे. अमर दादा माळी यांच्या वतीने हा पुरस्कार आहे अमर बामरस यांच्या प्रत्येक षटकारासाठी. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि बॉलिंग अटॅक मध्ये ज्याने पाठीमागचे मॅच षटकार मारून जिंकवली असा वाई तालुक्यातील आसरे गावचा सतीश सनस गोलंदाजी मार्कवरती. त्याचबरोबर ज्यांच्या वतीने 5,000 रुपयाचा पुरस्कार सतीश सनस यांच्या षटकारासाठी देण्यात आला. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदित्यदत्त सोरगे यांच्या वतीने आता विकेट हॅट्रिक साठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे सतीश सनस यांच्यासाठी. एक विशेष प्रेम त्यांचं राहिले सतीश सनस यांच्यावरती. 5,000 जीपे केले. आता 1,000 रुपयाचं कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी. ओव्हर नंबर 3 चा पहिला बॉल वाईड आहे आणि पंच सांगतात की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. ओके, रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग टीमने. ओके, अंपायर रिव्ह्यू आहे आणि आता पंच पाणी करतील. अंपायर रिव्ह्यू आहे. तिसरे पंच पाणी करतील. मॅच थांबलेली आहे कारण ऑन फील्ड पंचांनी आता तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. प्रत्यक्षात हा बॉल सतीश सनस यांनी कशा प्रकारे हाताळलेला आहे तुम्ही पाहताय. घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व. योगेश दादा चिकणे, अमित दादा कासुर्डे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही प्रीमियर लीग आहे आणि योग्य बॉल आहे. चला, मॅचची सुरुवात होईल. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये फलंदाज तयार. अमर बामरस तयार होतील. पहिला बॉल डॉट टाकलाय. दोन्ही खेळाडू तोला मोलाचे आहेत. गेली कित्येक वर्ष हे 2 खेळाडू एकामेका समोर येत आहेत. आज पुन्हा एकदा गाठ पडले. निमित्त आहे घनसोली कॉलनी प्रीमियर लीग. बॉल क्रमांक 2, ओव्हर नंबर 3. सतीश सनस या बॉलला गरकन गिरकी घेत पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. लांबलचक टोलेजंग उत्तुंग लॉंग अँड स्ट्रॉंग ठोकलेला एक लांबलचक फटका, षटकार. सतीश सनस यांच्यावरती आक्रमण केलं, हल्ला केला. अमर बामरस यांनी बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सर्वाधिक लांब मारलाय. ओहो, उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. अंपायर कॉल हा वाईड आहे. पुन्हा टाकावा लागेल. प्रेशर, दडपण या स्पर्धेची रंगत आहे ना ती हळूहळू वाढत गेली. आज काय सामने झाले.
शेवटच्या बॉल पर्यंत बरेचसे सामने गेले. याही बॉलवरती प्रहार चांगलाच केलाय. आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि वडगावच्या अमर बामरचा फटका आहे नाथखुळा. बॉल सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचलीये 30 धावा. धाव फलकावरती बॅटिंग करताना काय फटका खेळला अमर बामरचांनी. बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. एका अनोख्या अंदाजामध्ये सर्वाधिक आता लांब मारलाय. पहिला मारला त्याच्यापेक्षा लांब मारला. ही खासियत आहे या खेळाडूची. एका बाजूला सतीश सनस. एक काळ होता अमर बामरस टेरिस वरती बॉल मारायचे. खोलवर टप्प्याचा बॉल आणि इथे या बॉलच्या पाठीमागे सिंगल आली आहे. सतीश सनस देखील आपला दमखम दाखवतायत कारण हे दोन्ही खेळाडू अनेक वर्ष सिंगल मिळते. पंच कळवतायत. बॅट कट आहे आणि स्कोरबोर्डला पुढे नेऊया. अनेक वर्ष हे दोन खेळाडू अनेक वेळा समोरासमोर आलेले आहेत. घनसोली कॉलनीच्या क्रिकेटमध्ये आता एकामेकासमोर येतात. गुडगा टेकवला. बॉल ऑन साईडला खेचला. फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनामध्ये अमर बामरस घर करून बसला. टेनिस बॉल क्रिकेटची बैठक. बॉल सीमारेषा पार, षटकार. टेनिस बॉल क्रिकेटची बैठक फटका खेळलाय. गुडघ्यावरती बसले आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी मोठ्या फटक्यांचा कहर आणि धावसंख्येला अमर बामरस यांनी आणलाय चांगला बहर. ओहो, सतीश सनस यांच्यावरती हल्ला केला. सतीश सनस यांनी प्रचंड धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या ओसांडून. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या. आता धावा यायला सुरुवात झाली कारण त्याचं कारण आहे अमर बामरस यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये तडपलेली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 37 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू वाढत चाललेली आहे कारण प्रत्येकाला सेमीफायनलचे सामने फायनलचे सामने बघायचे आहेत. घनसोली कॉलनी मधील खेळाडूंमध्ये रंगलेला आहे घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 चा थरार. घनसोली प्रीमियर लीग पर्व क्रमांक आपण 5चं यश पाहतोय परंतु याच्या पाठीमागचे 4 पर्वांची जी मेहनत आहे ना ती तितकीच महत्वाची आहे. पहिल्या पर्वामध्ये ज्या प्रकारची मेहनत घेतली. पहिलं पर्व हे दिवसा खेळवलं गेलं. 2019 साली पहिली प्रीमियर लीग आली. त्यानंतर दुसरं पर्व लगेच आपल्या भेटीला आलं. त्यानंतर 21, 22, 23चा काल 24, 25चा कालखंड 3 पर्व दिवस रात्र पद्धतीने खेळवली गेली आणि 5वं पर्व आहे. राजू दिघे, तालुका भोर, गाव कोंडगाव आणि त्यांच्यावरती आता कराडचा बकासूर करतोय वार. बॉल सीमारेषा पार, षटकार. आता राजू कंग आक्रमण करतात. भाई अभी ये भी का पीछे रहने वाले. आक्रमण केलंय राजू कंग. आपल्या स्टाईलने बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा षटकार. राजू दिघे एका बाजूला. याही वेळेला फटका चांगला एक्झिक्यूट केलाय परंतु खेळाडू तिकडे आहेत आणि या बॉलच्या पाठीमागे धाबा काहीच प्राप्त होतील. एक सिंगल धाव स्कोरबोर्डला पुढे नेईल. स्ट्राइक रोटेट केलेला आहे. अमर बामरस स्ट्राइक वरती येत आहेत. ज्यांनी धुडगूस घातलाय. विजयासारखी लकलकणारी बॅटिंग केली आहे. एका बाजूला राजू दिघे एकाच टीम साठी खेळणारे खेळाडू एकामेकासमोर. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. बॉल सीमारेषा पार, षटकार. मैदानाच्या आतमध्ये अमर बामरस यांनी गगनाच्या गाभाऱ्यात षटकाराचं तोरण विणलंय आणि राजू दिघे यांचा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी काय फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर, जागेवरतून ठोकलेला एक लाजवाब फटका. बॉल सीमारेषा पार, षटकार. पन्नास धावा धाव फलकावरती. जय हिंद प्रतिष्ठान. राजू दिघे तयार. ओहो, राजू दिघे आता आपली चमक दाखवताना मैदानाच्या आतमध्ये. बॉल डॉट आलाय.
भोर तालुक्यातील कोंडगावचे राजू दिघे आहेत आणि अमर बामरस आणि राजू दिघे घनसोली कॉलनीमध्ये एकाच टीमसाठी खेळतात आणि त्या टीमचं नाव आहे साई 11. आज एकामेकासमोर या प्रीमियर लीग मध्ये षटकामध्ये शेवटचे किती बॉल बाकी आहेत तर ते अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 50 धावा धाव फलकावरती आलेले आहेत. यानंतर मेगा फायनलची मॅच होईल. जो संघ जिंकेल तो साई श्रद्धा 11 विरुद्ध मेगा फायनल खेळेल. नजर रोखून धरली बॉलच्या पाठीमागे अंपायर कॉल वाईड आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. प्रेशर आहे, दडपण आहे, परंतु याच्यातून मार्ग तुम्हाला काढावा लागतो. कन्सोली कॉलनी प्रीमियर लीग याच मैदानावरती नीती नियमाने सराव करणारे हे सर्व खेळाडू आहेत. शनिवार रविवारी मॅचेस खेळतात आणि वर्षातून प्रीमियर लीग एकदाच भेटीला येते आणि त्याची सर्वांना आतुरता असते. आणि पर्व क्रमांक 5 ची आता बाजी कोणाची याची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. अमर बामरस थांबण्याचं नाव नाहीये. आणखीन एक बॉल सीमा रेषेच्या पलीकडे फटका आहे. अमर बामरस यांचा कडक बॉल देतोय सीमा रेषेच्या पलीकडे धडक षटकार. अमर बामरस झुडगूस घातलाय, धुमाकूळ घातलाय, धिंगाणा घातलाय, केली धडाकेबाज बॅटिंग. टीमची टोटल धावसंख्या संघ मालक ऍडव्होकेट प्रमोद दादा साळुंके यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि अमर दादा माळे यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक पर षटकार. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव प्राप्त होईल. षटक क्रमांक आता 4 चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर जय हिंद प्रतिष्ठान टीमने बॅटिंग करताना धाबा किती बनवलेले आहेत 58. शेवटचे 6 बॉल बाकी 58 58 58 धाबा धावफलकावरती आहेत. अमर बामरस बॅटिंग किती वरती करतायत 41 वरती बॅटिंग करतायत म्हणजे अर्धशतकाची चाहूल त्यांना लागली असेल. 5 षटकार अमर बामरसांनी या ओव्हर मध्ये मारलेले आहेत आणि अमर बामरस ज्यावेळेस मॅच संपली त्यावेळेस मुख्य व्यासपीठावरती आले होते आणि ते म्हटले की आज बॉल चांगल्या प्रकारे ट्रॅव्हल होतोय. बऱ्याचशा फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली आणि त्याच्यामध्ये अमर बामरस स्वतः चांगला खेळ करतायत. ओव्हर नंबर आता 5 मध्ये गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. बॉलर कोण आहे बॉलर सागर ओव्हर नंबर 5 मध्ये येत आहेत. अनुभव त्यांच्या गाठीशी. सागर आहिरे 40+ सहजतेने बॉल पुल केलाय आणि पूल इतका पॉवरफुल आहे ना. बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे होतोय गुल षटकार. नजाकत होती पूल मध्ये म्हणजे अगदी सहजतेने पूल फटका एखादा खेळला जाऊ शकतो. याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे राजू कंग. आखूट टप्प्याच्या बॉलला पाठवलं पूल बा सहजतेने खेळलाय फटका आणि बॉल पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे लांब लचक टोला षटकार. सागर पुन्हा तयार. अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. राजू कंग क्रीजच्या खोलीचा वापर केलाय. लांबी कमी पडली आहे. आणखीन एका विकेटचं पतन. राजू कंग इथे माघारी. अखेरकार सागर यांनी संघाला हे महत्वाचं सुयश या ठिकाणी प्राप्त करून दिलं. बॅटिंग करताना राजू कंग यांनी किती बनवल्या 8 बॉल मध्ये 18 धावांचं योगदान जय हिंद प्रतिष्ठानसाठी दिलेलं आहे. आणि स्लॉग ओव्हर मध्ये आता बॅटिंगसाठी कुणाला पाठवलेलं आहे ज्यांनी अनेक सामन्यांमध्ये स्लॉग ओव्हर मध्ये येऊन चांगली बॅटिंग केली आहे. तालुका पाटण आणि गाव आहे सनबूर. या गावचे खेळाडू शिवा जाधव बॉस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. राजू कंग यांनी चांगली बॅटिंग केली आणि त्या बॅटिंगचं कौतुक म्हणून त्यांचे सहयोगी खेळाडू त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतायत. म्हणजे तुम्ही जीवनामध्ये एखादं चांगलं काम केलं ना की तुमच्यासाठी टाळ्या ह्या आपोआप वाजतात. मग खेळ आयुष्याचा असू द्या किंवा क्रिकेटचा नेहमी चांगलं काम केलं पाहिजे. ओव्हर नंबर आता 5 मध्ये पुन्हा एकदा सागर तयार होतील. शेवटचे 4 बॉल बाकी. सायकरेनला शिवा जाधव बॉस बॅटिंगसाठी तयार. पायांचा वापर केला. बॉल हवेत उभा राहिलाय परंतु सिंगल धाव इथे प्राप्त होईल. 41 वरती अमर बामरस बॅटिंग करतायत. आता शेवटचे 3 बॉल बाकी आहेत आणि अमर बामरस आपला अर्धशतक पूर्ण करणार का. पहिला अर्धशतक तर कुसूर गावाकडून आलं. आता हे दुसरा अर्धशतक वडगाव गावाकडून येईल का आता हेच पाहावं लागेल.
शेवटचे 3 बॉल. सागर तयार. हो हो, इथे पहा बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचू शकले नाही. बॉल डॉट आलाय. शेवटचे आता 2 बॉल बाकी आहेत. सागर यांचा जलवा. समुद्राच्या लाटांप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे आणि याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. धावा किती आहेत? 65 धावा. अर्धशतक डाउनलोडिंगला टाकलंय का अमर बांबरस यांनी हे पाहावं लागेल. 9 धावा दूर आहेत. शेवटचे 2 बॉल. यावेळेला पंचांगणे दाद मागितलेली आहे आणि अंपायर कॉल बाईच्या माध्यमातून सिंगल धाव मिळेल. शेवटचा बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करणारा तुम्ही पाहताय घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. 65 60 66 एक आली आता. 66 शेवटचा बॉल. 5 षटकार मारले अमर बांबरसांनी बॅटिंग करताना. हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं. सेमीफायनल नॉकआउट आहे आणि या बॉलवरती काय फटका खेळलाय. बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. ज्या वेगाने आला त्याच वेगाने पाठवला. अमर बांबरस यांच्या बॅट मधून मोठा टोला. हा होता त्यांच्या बॅटचा बोलबाला. धावसंख्येला आकार आणणारा षटकार. 1 हँडेड फटका. बॉल सीमारेषा पार. षटकार बॅटिंग करताना बनवल्या धावा आहेत 72 धावा धावफलकावरती येत आहेत. जय हिंद प्रतिष्ठान या टीमने बनवलेल्या धावा आहेत. आता जय भवानी 11 ला बनवायच्या आहेत धावा 73. येणारे बॉल 30. सन्माननीय A1 जोडी अर्थातच योगेश दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय आदरणीय दत्तदादा शिला साहेब आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेऊयात. विनंती करेल योगेश दादा चिकणे साहेब, मयूर दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय दत्तदादा शिला साहेब यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. खूप खूप धन्यवाद दादा, आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. त्याचबरोबर विशाल सिंग यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. त्यांचाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जाईल. विशाल दादा सिंग साहेब यांचाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. येस विशाल दादा आपण या. आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. अतिथी देव भव घनसोली कॉलनी प्रीमियर लीगच्या वतीनं आपण सर्वजण उपस्थित राहिलात वेळेतला वेळ काढून. यासाठी A1 जोडी आणि संपूर्ण टीमच्या वतीनं आपल्या मनापासून अधिक आभार मी व्यक्त करतो. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर आरव फायटर या टीमची मयूर यांची मॅन ऑफ द मॅच देणं बाकी आहे. मी विनंती करेल योगेश दादा, प्रमोद दादा साळुंके साहेब आपल्या शुभ हस्ते ऍडव्होकेट प्रमोद दादा साळुंके साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही मयूरची मॅन ऑफ द मॅच देत आहोत. वेलकम मयूर. अर्थातच ही मॅन ऑफ द मॅच सध्या दिली जाते. खऱ्या अर्थानं मयूरचा सपोर्ट या स्पर्धेसाठी खूप चांगला राहिला. DTP असतील, संपूर्ण ग्राफिक डिझायनिंगचं काम असेल, ग्राउंडचं काम असेल, मयूर दादानं खूप चांगल्या पद्धतीने केलं. आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो मयूर. थँक्यू सो मच. तुझा सपोर्ट हा प्रत्येक वर्षी असाच राहू द्या आणि तुझ्या खेळाचा हा सन्मान केला जातोय. थँक्यू.
थँक्यू. आपण वळी आता सेकंड इनिंगकडे. आगाज आपने देखा अंजाम अभी बाकी आहे. पूर्वार्ध आपण पाहिलेला आहे. उत्तर अर्धाकडे आपण वळत आहोत. 73 धावसंख्येचा पाठलाग करताना आणि या 72 धावांमध्ये चांगली बॅटिंग केली अमर बामरस यांनी. वैयक्तिक किती बनवल्या? बॅटिंग करताना 47 बनवल्या आणि या जोरावरती जय हिंद प्रतिष्ठान या टीमने धावा किती बनवल्या? 72. 73 धावांचं आता लक्ष आहे. आणि अमर बामरस यांच्या खेळाचं वैशिष्ट्य काय राहिलं तर 6 षटकार आणि त्याच्यामध्ये शेवटचा 100 षटकार जबरदस्त होता. आता एका बाजूला या धावसंख्येचा पाठलाग जय भवान 11ला करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी बॅटिंगसाठी आलेली आहे. स्ट्रायकर जोडीमध्ये 2 आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. एका बाजूला आदित्य बैलकर जावली तालुक्यातील केडंबे गावचे खेळाडू आहेत आणि एका बाजूला सचिन कदम. जय भवानी 11 साठी कित्येक वर्ष घनसोली कॉलनीचं क्रिकेट खेळतात सचिन कदम ऑलराऊंडर खेळाडू आहेत. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक पहिलं. संजयगडच्या पायथ्याशी नदी आहे उरमोडी नदी आणि त्या उरमोडी नदीच्या तीराशी गाव असणारं वडगाव आणि त्या वडगावचा खेळाडू अमर बामरस. गोलंदाजी मार्गवरती पहिला बॉल. पहिलाच बॉल अमर बामरस यांनी डॉट टाकलाय. धाव मिळणार नाहीये. बॉल डॉट आलाय. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. सुरुवात तर जय हिंद प्रतिष्ठानने डॉट बॉलने केली आहे. सुरुवात थोडीशी अडकळत जय हिंद प्रतिष्ठानची बॅटिंग मध्ये राहिली होती परंतु त्यानंतर काय बॅटिंग केली त्याच खेळाडूने. गुडघा टेकवला आणि त्यानंतर फटका खेळला. सिंगल धाव. सी कॉर्नरला खेळाडू आहेत आदित्य बैलकर एक युवा आक्रमक फलंदाज म्हणून चर्चेमध्ये आलेलं हे घनसोली कॉलनी मधलं नाव आहे. पहिली धाव या बॉलच्या पाठीमागे मिळालेली आहे. गुणवत्ता या खेळाडूकडे चांगली आहे परंतु सचिन कदम हे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी केली. लेफ्ट हँड खेळाडू आहेत. डावकुरे आताचे एक प्रतिभावंत ऑलराऊंडर सचिन कदम. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार. एका बाजूला अमर बामरस यांनी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना लगेच फिरवलेली आहे. सचिन कदम. दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर. एक जय भवान 11चा तर एक साई 11चा समोरासमोर. ऑन साइडला कॅचचा कॉल. लांबी कमी पडली आहे आणि बॉल हवेत तरंगत होता आणि अखेरकार गुडघ्यावरती खाली बसून तुषार संगपाळ यांनी पकडले कॅच. विकेटचं पतन. फलंदाज सचिन कदम माघारी. फटका फसला. मोठ्या फटक्यासाठी गेले आणि लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागलेला आहे तो म्हणजे विकेटने. सचिन कदम आज जड पावलांनी माघारी येतात. निराश आहेत आपल्या फटक्यावरती कारण ज्या प्रकारचा फटका त्यांनी एक्झिक्यूट केला. चला बॅट्समॅन पाठवा. जय भवान 11 आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती कोणाला पाठवलेला आहे? बिपिन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दोस्ती 11 कडून घनसोली कॉलनीचं क्रिकेट खेळणारे बिपिन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इंटर होत आहेत. चला थोडीशी आपण घाई करूया. मेगा फायनल बाकी आणि बरेचसे प्रेक्षक वर्ग ही मेगा फायनल पाहण्यासाठी आता गर्दी करतायत. 10 वाजून रात्रीचे 55 मिनिटं होत आहेत. अमर बामरस यांनी जय हिंद प्रतिष्ठानला महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त करून दिली आहे परंतु बिपिन मैदानाच्या आतमध्ये दोस्ती 11 साठी घनसोलीसाठी क्रिकेट खेळतात. घनसोली कॉलनीचं. बॉलर तयार. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर्सला. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव इथे प्राप्त होते आणि सिंगल सोबत स्कोअरबोर्ड पुढे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पॉवर प्ले मध्ये एक वाईडिश डीप मिड विकेटला म्हणजे सी कॉर्नरला आणि एक वाईडिश लॉंग ऑफला. पुढे सोडला बॉल. कमी गतीचा बॉल इथे आलाय ना तो डॉट. धाव मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. निर्धाव बॉलची इथे सांगता होतीये. अमर बामरस यांचा एक तिकट मारा. पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये एकही मोठा फटका या खेळाडूने खेळू दिला नाहीये. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. गुणवत्ता आहे या खेळाडूंकडे. पुल केलाय आणि अखेरकार काय कॅच पकडलेली आहे. पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये पकडलेली कॅच. जबरदस्त क्षेत्ररक्षण केले सीमारेषे लगत. कोण होतं? कॅच कोणी पकडला?
अक्षय यांनी पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये पकडलेली कॅच, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. आदित्य बैलकर, विकेटचं पतन होत आहे. आज मोठा खेळ आदित्य बैलकर करू शकले नाही. महत्वाची मॅच आहे, नॉकआउट आहे, सेमीफायनल. आता संधी नाहीये. एका बाजूला आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आणि त्याच वेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रथमेश ढवळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. घनसोली कॉलनीचं क्रिकेट साई बॉयज कडून खेळतात, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. आणि प्रत्येक खेळाडूंची खडानखडा माहिती किरण फणसे यांना आहे आणि आवर्जून गेली कित्येक वर्ष मी पाहतो की प्रत्येक क्रिकेट स्पर्धा ते पाहण्यासाठी इथं आज स्कोरिंग मध्ये आहेत. बॉलर तयार, ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. या षटकासाठी बोलवले. धावसंख्या किती आहे? 2 धावा. दीपक कळंबे, गाव डुईची वाडी आणि तालुका वाई. दर्शन सनस यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी. ओ व्हॉट अ कॅच! अशा प्रकारचा उलटा कॅच पकडणं कठीण असं, परंतु ती किमया मैदानाच्या आतमध्ये कुणी केली आहे? राजू कंक. काय कॅच पकडलाय! डोळ्यांचा संयोग, शरीरावरचं नियंत्रण, हाताची ओंजळ, या 3 गोष्टी कॅच घेताना महत्वपूर्ण आहेत. आणि राजू कंक यांनी उलट्या दिशेला धावत कॅच पकडला आणि सहयोगी खेळाडून त्यांना उचलून घेतलं, कारण कामही तसंच केलंय. हॅट्रिक साठी पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. दर्शन सनस यांच्या वतीने समर्थ एक्झिम सर्व्हिस यांच्या वतीने हे पारितोषिक आहे. आणि दीपक कळंबे हे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. पहिल्या बॉलच्या पाठीमागे विकेट मिळाले. पाठीमागच्या मॅच मध्ये त्यांना चांगली गोलंदाजी करता आली नव्हती, परंतु या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केली आहे. एका बाजूला विकेटचा सपाटा जर आपण पाहिला तर झटपट 3 फलंदाज टीम जय भवानी 11 ने गमावले. चला घाई करा जय भवानी, आपण वेळ घेऊ नका. या अगोदर आपण वेळ घेतलेली आहे मॅच सुरू करण्यासाठी आणि आता आपण बॅटिंगसाठी वेळ घेताय. आता दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकाच गावचे आहेत आणि त्या गावचं नाव आहे आसरे. त्याचबरोबर आज आपण एक विशेष सन्मान करत आहोत. गेली 2 दिवस 2 रात्र जी अँब्युलन्स आपल्याला मिळाली ते अपोलो हॉस्पिटल जे नेरुळला आहे आणि त्या अपोलो हॉस्पिटलच्या टीमचा या ठिकाणी आपण सन्मान करूया आणि त्यांचा आपण सन्मान करत आहोत. त्यांना विनंती आहे या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. अपोलो हॉस्पिटल यांचा आपण सन्मान करूया, कारण खेळाडूंना कोणती दुखापत झाली त्यासाठी ते या ठिकाणी सज्ज होते आणि या स्पर्धेची ही विशेष बाब आहे. बॅकफुटचा पंच आणि हो आणखीन एका विकेटचं पतन. दीपक कळंबे यांचं सेलिब्रेशन. जय भवानी 11 ला आणखीन एक मोठा धक्का आणि यावेळेला आउट होऊन माघारी कोण जातंय तर ज्याने या अगोदरची मॅच फिनिश केली होती असा उत्तम फिनिशर सतीश सनस माघारी. भयान शांतता आता आहे जय भवानी 11च्या खेळाडू कक्षामध्ये. मॅचला कलाटणी देणारा खेळाडू आता आलाय माघारी. त्याचबरोबर अपोलो हॉस्पिटल संपूर्ण टीमच्या ठिकाणी सन्मान होत आहे. डॉक्टर्स, नर्स, संपूर्ण स्टाफ या ठिकाणी जो काही उपलब्ध आहे त्यांचा सन्मान होत आहे. रेशीम धाग्याने विणलेली मायची उपदार शाल आणि ते प्रेमाचं प्रतीक देऊन आपण ऍडव्होकेट प्रमोद दादा साळुंके यांच्या शुभास्ते त्यांचा सन्मान करत आहोत. अपोलो हॉस्पिटल थँक्यू, धन्यवाद. आपण ज्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. गेली 2 रात्र अँब्युलन्सची सेवा त्यांची आपल्याला मिळाली. डॉक्टर्स, त्यांचा स्टाफ या ठिकाणी होता, नर्स या ठिकाणी होत्या. म्हणजे खेळाडूला जर दुखापत झाली असती तर त्यांनी प्रथम उपचार त्यांच्या ठिकाणी केला असता आणि त्यासाठी ही टीम या ठिकाणी होती. आणि फार कमी स्पर्धेमध्ये अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. परंतु थँक्यू अपोलो हॉस्पिटल, तुम्ही ही व्यवस्था या ठिकाणी घनसोली कॉलनी प्रीमियर लीगला पुरवलीत, त्यासाठी आपलेही मनपूर्वक आभार. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती 1000 रुपयासाठी हा बॉल आहे. दीपक कळंबे हा बॉल घेऊन निघाले.
हॅट्रिकचा बॉल सी कॉर्नरला, क्षेत्ररक्षक ओ इथे पा हॅट्रिकने हुलकावणी दिली. प्रयत्न चांगले केले परंतु अखेरकार बॉल हातामध्ये विसावू शकलेला नाहीये. पत्त्याचा बंगला ज्या प्रकारे कोसळतो ना त्या प्रकारे जय भवानी 11ची बॅटिंग लाईनअप कोसळलेली आहे. खेळ पत्त्याचा असू द्या किंवा आयुष्याचा, चांगली पानं मिळणं आपल्या हातामध्ये आहे का तर नाही, परंतु मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव उभा करणं हे आपल्या हातामध्ये आणि जय भवानी 11ला तेच करावं लागेल. चांगला डाव उभा करावा लागेल. धावा किती आहेत? 73 धावांचं प्रत्युत्तर देताना अवघ्या 5 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. मोठ्या विवंचनेमध्ये अडकलेला संघ आहे जय भवानी 11. असं म्हणतात संकट येतात ना त्यावेळेस चारी बाजूने येतात. त्या संकटातून मार्ग काढला जाईल का? आणि हो, संकटातून मार्ग काढणारा, दिलासा देणारा मोठा टोला आलाय षटकाराचा. बॅटिंग करताना फलंदाज तुषार यांच्या बॅटमधून. आज याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. पाठीमागे काय घडलं याचा विचार करून चालणार नाही. पुढे चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. दीपक कळंबे पुन्हा तयार. खोलो टप्प्याचा बॉल, बीट ऑनला खेळाडू आहेत, त्यांना बीट करून बॉल जाईल सी कॉर्नरला. दुसरीचा प्रयत्न चालवलेला आहे आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा प्राप्त होतील. टीमची टोटल धावसंख्या आहे 2 षटकांचा खेळ हा या ठिकाणी समाप्त होतोय आणि 73 धावांचं प्रतिउत्तर देताना धावसंख्या आहे धावफलकावरती 13, म्हणजे 18 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहे धावा 60. प्रति ओव्हरच्या पाठीमागे रिक्वायर्ड रन रेट आहे 20चा आणि आता प्रति ओव्हरच्या पाठीमागे 20 धावा या टीम जय भवानी 11ला कुटाव्याच लागतील. एका बाजूला बॅटिंग मध्ये कोण आहे? तुषार. एका बाजूला बॅटिंग मध्ये प्रथमेश ढवळे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 18 बॉल आणि 60 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. ओव्हर नंबर आता 3 साठी गोलंदाजी मार्क वरती संतोष पिसाळ काका, बावधन गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती. समोर स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये डावकूर आताचे फलंदाज प्रथमेश ढवळे, गाव आसरे. हे दोन्ही खेळाडू वाई तालुक्यातले एकामेकासमोरून ठाकलेले आहेत. 18 बॉल 60 ची गरज. फिक्र करता है को तो फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा, फिर देख आज होता है क्या. व्हाईट बॉल आलाय आणि आज प्रथमेश ढवळे असतील किंवा तुषार असतील त्यांना स्वतःवरती आता विश्वास ठेवावा लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. आता बनवायचे 59, येणारे बॉल 18. 18 बॉल 59 धावांची गरज आहे. संधी मिळाली आहे आणि त्या संधीचा आज सोनं केलं जाईल का? हो, आज करावं लागेल. बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचू शकले नाही. बॉल डॉट आलाय, धाव मिळत नाहीये. 17 बॉल 59 धावांची गरज आहे. जो संघ जिंकेल तो पुढे जाऊन साई श्रद्धा 11 विरुद्ध मेगा फायनल खेळेल. त्यामुळे कोण जाईल मेगा फायनल मध्ये? या अगोदरची मॅच जय भवानी 11ने जिंकली आणि जैन प्रतिष्ठानने पहिली सेमीफायनल गमावली आहे. प्रहार तर या बॉलवरती केलाय. खेळाडू धावत येत आहेत, बॉलचा पाठमोरा करतील. दुसरीचा प्रयत्न, मॅच चालू ठेवली आहे, धावा येत आहेत. असं म्हणतात एकेरी दुहेरी धावा स्कोर बोर्डला नवसंजीवनी देतात, परंतु धावसंख्येला आकार आणणारी बॅटिंग करावी लागेल. धावसंख्येचा पाठलाग करताना आज चांगली बॅटिंग करावी लागेल. संकटांवरती मात करावी लागेल. संकटांना शरण जाऊन चालणार नाही. संकट टाळणं हे आपल्या हातामध्ये नाहीये, परंतु संकटाचा सामना करणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि त्याचा सामना इथे करावा लागेल. डॉट बॉल जय भवानी 11चं प्रेशर वाढवेल आणि या संकटातून मार्ग काढावा लागेल. संकटामध्ये जो संधी शोधतो ना तो असो विजेता आणि या संकटामध्ये संधी शोधावी लागेल फलंदाजांना. एका बाजूला प्रथमेश ढवळे, एका बाजूला तुषार, एका बाजूला संतोष पिसाळ काका 40+. फटका तर खेळलाय. 1 टप्पा घेत बॉलला फील्ड केलं जाईल. 2 टप्पा घेत बॉलला फील्ड केलंय. अगदी आरामशीर एक धाव या ठिकाणी धावून काढलेले. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. गिअर बदलावा लागेल या मॅच मध्ये बॅटिंग करताना, अन्यथा उशीर होऊन बसेल या मॅच मध्ये. जीवन बनवण्यासाठी आपण लढतो ना, तसं आज मॅच बनवण्यासाठी तुम्हाला लढावं लागेल.
जिंदगी हो नाही जो तुम्ही मिळती है, जिंदगी हो जिसे तुम बनाते हो. आयुष्य ते नाही जे तुम्हाला मिळतं, आयुष्य ते आहे ज्याला तुम्ही बनवता. याही मॅचला बनवायचं तर लढावं लागेल. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, अंपायर कॉल वाईड. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल. धावसंख्या आता किती वरती जाऊन पोहोचली आहे? 18 धावा. विजयासाठी किती बनवायच्या आहेत इथून पुढे? 55 ची गरज. दोनचा कॉल आहे. एक पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि कलेक्शन चांगलं आहे. विकेटचं पतन. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. एका बाजूला संकटामध्ये अडकला संघ आहे जय भवानी 11. संकट मोचक, तारणहार म्हणून आज मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. राजू दिघे मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत. कठीण समय में सबसे बड़ा सहारा उमेद होती आणि राजू दिघे या मॅचची मोठी उमेद आहेत का? राजू दिघे यांनी बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा याच मैदानावरती एक काळ गाजवलेल्या आहेत. असे राजू दिघे, तालुका भोर, गाव कोंडगाव. खेळाडू 50 प्लस आहेत. संतोष पिसाळ काका. फिटनेस कडे बघितलं ना तर सड पातळ त्यांचा बांधा आहे. आणि कोण म्हणेल का काका तुम्ही 50 वर्षाचे? चांगली गोलंदाजी केली आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे, परंतु 50 वर्ष त्यांचं वय आहे. 500 रुपयाचं पारितोषिक आहे अभिजित बेलोशे यांच्या माध्यमातून, चिक्या यांच्या माध्यमातून. संतोष पिसाळ काका यांच्यासाठी. धावसंख्या धावफलकावरती किती आहे? 20 धावा धावफलकावरती आहेत. आता बनवायच्या आहेत धावा इथून पुढे 53 धावा आणि बॉल शिल्लक आहेत 12. राजू दिघे हा कारनामा करतील का मैदानाच्या आतमध्ये? 12 बॉल 53 ची गरज आहे. प्रति ओव्हरच्या पाठीमागे इथून पुढे 26 धावा. कमीत कमी 4 षटकार म्हणजे 12 बॉल मध्ये 8 बाहेर मारावे लागतील. आता याच्यामध्ये डील करावी लागेल. ओव्हर नंबर आता 4 साठी बॉलिंग अटॅक मध्ये परिवर्तन. श्रीधर यादव. दोन्ही खेळाडू एका टीम साठी खेळतात. एकामेकासमोर टीमचं नाव आहे साई 11. राजू दिघे फटका खेळला, एक्स्ट्रा कव्हरला. मॅच जिवंत ठेवणारा राजू दिघे यांच्या बॅट मधून आला षटकार. लहानग्या खेळाडूने कॅच पकडलेली आहे. वयाचे फक्त आकडे असतात आणि ओमसा एमटीसीने पात त्याला दाखवले. क्या बात आहे, काय कॅच पकडला याच वयामध्ये बाउंड्री लाईन वरती. आणि पहा त्याच्या चेहऱ्यावरती एक निकळ स्मित हास्य आहे. तो आज घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पाहण्यासाठी आलाय आणि पहा चेहऱ्यावरचं निकळ स्मित हास्य. हे क्रिकेट आहे. क्रिकेट हा खेळ आपल्याला आनंद देतो. त्याने बाहेर कॅच पकडला याच वयामध्ये, म्हणजे याच वयामध्ये त्याने सांगितलंय की मी किती चांगला क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या धावफलकावरती किती आहे? आता या षटकाराने धावसंख्या पुढे सरसावली आहे. ऍडव्होकेट प्रमोद दादा साळुंके याच्या वतीने त्या लहानग्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याला विनंती ये पाया. त्याने हात वरती गेलाय. धावत आलेला आहे तो. आणि या बॉल नंतर आपण त्यांना फोकस करूया. राजू दिघे यांचा फटका फसलाय परंतु कॅच होऊ शकलेला नाहीये. धावा किती मिळतील? एक सिंगल मिळाले आणि पाहतो लहानगा या ठिकाणी धावत आलेला आहे. फार कमी वयातला आहे. काय तुझं नाव काय नाव कितवीला आहेस? आदर्श आता 4थी मध्ये आहे आणि पहा त्याने कॅच पकडला. ऍडव्होकेट प्रमोद दादा साळुंके यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. सर्वजण त्यासाठी टाळ्या वाजवत आहेत कारण वयाचे फक्त आकडे असतात. आणि पहा आदर्श त्याला ट्रॉफी आणि 201 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देऊन त्याचं कौतुक केलेलं आहे. क्या बात आहे. आदर्श आता 4थी मध्ये आणि बाउंड्री लाईन वरती कॅच पकडलाय याच वयामध्ये. म्हणजे 10व्या वर्षाने हा कॅच पकडलाय. आज तो खुश असेल. आज घरी जाईल आणि सांगेल की घनसोली कॉलनी प्रीमियर लीग मध्ये बी बाउंड्री लाईन वरती कॅच पकडला आणि त्यासाठी मला 201 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं. या मॅच मध्ये आता कॅच पकडण्याचा प्रयत्न. वॉटर कॅच. धावता झेल पकडलेला आहे. विकेटचं पतन. खेळाडू बाद.
येस, पहा मनोजदादा चव्हाण यांनी सांगितलं अगदी त्या मुलासाठी JNPT पोर्ट स्पर्श लॉजिस्टिक यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये ये भाई दादा ये 200 नाही 700 रुपये कमाई झाले, जावा परत. वा घरी जाईल देख बघ मम्मी. येस अंपायर, चेंडू किती झालेत खेळाडू? 5 बॉल झालेत, 1 बॉल बाकी आहे.